स्वागत आहे तुमचं आज स्टार्टिंग फूड लॅब या चॅनलवरती। आज आपण बनवत आहे मटणासारखी अशी झणझणीत मटणासारखीच लागणारी अशी झणझणीत डुबुक वड्यांची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे कांदा, खोबरं, अद्रक, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो अर्धाच घ्यायचा, आंबट होते नाहीतर भाजी। हे सगळे साहित्य आता सगळी कृतीतनं तुम्हाला मी दाखवते कसं करायचं। त्याच्यामध्ये पहिलं खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा। आपल्याला थोडं तेल टाकायचं, तेल नाही जास्त टाकायचं, थोडं अगदी तेल टाकायचं। त्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि खोबरं हलकंच भाजायचं, जास्त नाही त्याला काळं करायचं। भाजी ती कडवट होते ना, चांगली लागत नाही। एकदम खायला चविष्ट अशी लागते, मस्त लागते ही भाजी। तर तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हालाही भरपूर आवडेल। कधी कधी नॉनव्हेज सारखं काय करायचं हे सुचत नाही, आणि कसं असं केलं ना घरचेही खातात आणि आपलं मन पण समाधान होऊन जातं। हलकं असं भाजायचं, हलके असे ब्राऊन करायचे। ते जास्त मसाले नाही मी घेते, कारण जास्त मसाल्यांचं जेवण आवडत नाही आमच्या घरात कोणाला, मग मसाले मी कमीच वापरते। आता तुम्ही म्हणताल रोज ते खोबरं, ते लवंग, दालचिनी जास्त वापरतच नाही मी। घरगुती असे मसाल्यांचे जेवण असतं आमच्या घरामध्ये, जास्त मसाले वापरतच नाही, कारण आवडत नाही, खातही नाही कोण घरात। बघा ते गोल्डन झाले थोडे, आता आपण याला काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि कांदा आपण काढलाय, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया, आलं टाकूया, लसूण आणि टोमॅटो, हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। मसाला आपला झालेला आहे वाटून, बारीक वाटायचा। कढई ऑलरेडी तापलेली आपली, आपण तेल टाकूया 2 चमचे। कढीपत्ता, जरा कॅमेरा हलतोय माझा, कारण मी एका हाताने पकडलंय, एका हाताने टाकते सगळं, त्याच्यामुळे जरा कॅमेरा हलतोय। थोडेसे जिरे नाही जास्त टाकायचं, जिऱ्यांचा स्वाद लागतो। हा मसाला आपण वाटला ना, तो मसाला, हा मसाला असा जास्त भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये आपला घाटी मसाला ॲड करूया आपण, साताऱ्याचा घाटी मसाला। बस ह्याच मसाल्याने भाजी चव होते ना, बाकीचे मसाले टाकायची गरजच लागत नाही। एकदम मटणासारखी अशी टेस्टी भाजी होते। मसाला चांगला भाजून द्यायचा, कुठलीही भाजी करताना वाटण केलेला मसाला ना छान भाजून घ्यायचा। भाजीला चव ही 100% येणारच, मसाला छान भाजला पाहिजे।
इथे मी मसाला कमीच घेतलाय, कारण आमच्या चौघांपुरतंच मला जेवण बनवायचं आहे, त्याच्यामुळे मी कमीच घेतलंय. बघा असं किती छानपैकी भाजलंय. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. लागेल तेवढंच पाणी ॲड करायचं. जसं तुमच्या घरात जेवढे खाणारे माणसं असतील त्याचप्रमाणे पाणी ॲड करा. जास्त पाणी ॲड करू नका. पाणी ॲड केले. आता याला छानपैकी अशी उकळी येऊन द्यायची. बघा कशी तरी आत्ताच आली. उकळी येईपर्यंत आपण वड्यांची प्रोसिजर बघून घेऊया. ते बघा बेसन घेतलंय मी. त्याच्यामध्ये थोडी अर्धा चमचा घरचा लाल तिखट, थोडा अगदी थोडा पाव चमचा पकडा मटन मसाला, थोडी हळद, एकदम थोडं थोडं घालायचं, जास्त नाही मसाले घालायचे. त्याला आपण पाण्याने थोडंसं थोडं जाडसरच आपण त्याला ओलं करून घेऊया. मी दाखवते कसं. मीठ घालायला विसरू नका वड्यांमध्ये, मीठ कंपल्सरी. त्याला मिक्स करून घेऊया. हे बेसन असं फेटून घ्यायचं छानपैकी, त्याच्यामध्ये जास्त बबल्स राहून द्यायचे नाही. आता आपण याला हातांनी वडे आपण सोडूया उकळत्या भाजीमध्ये. हे बघा इथे भाजी पण उकळलेली, मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे. बघा किती छान अशी उकळी आली. आता आपण याच्यात वडे सोडूया. साईज तुमच्या मनाप्रमाणे छोटं बारीक तुम्ही करू शकता. हे बघा अशी एवढी पातळ आली आहे भाजी. हे थोडं शिजून द्यायचं आपण. त्यात मीठ घालूया, चवीनुसार मीठ. तुम्हाला भाजी थोडी ग्रेव्हीसारखी पाहिजे असेल ना तर बेसन घेतलेल्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून हे पाणी ॲड करायचं. भाजी थोडी जाडसर होणार, ग्रेव्ही टाईप. ग्रेव्हीमध्ये करा तरीही ती छान लागणार, पातळ केली अशी तरी छानच लागणार आहे. हे बघा आता उकळी फुटून द्यायची. शिजू द्या डुबके वडे. तुम्हाला दाखवते बघा कसं तेल असं मस्त दिसतंय. बघा भाजी अशी मस्त उकळते. याला चेक करूया आपण. थोडा 10 ते 15 मिनटं. झालेले बघू शकता. याची थिकनेस किती आली. पहिले एवढी नव्हती, आता बघा कशी ग्रेव्ही टाईप झाली. तर आपण सर्व करूया.